खोपोली पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 17 जणांना घेतले ताब्यात। पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांचे सर्वत्र कौतुक। आज 25 सप्टेंबरच्या पहाटे खोपोली पोलीस ठाण्याला काटरंग परिसरामध्ये एका सदनिकेमध्ये जुगाराचा अड्डा चालवला जात असल्याची खात्रीशीर सूचना प्राप्त झाली। त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे व गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांनी सदर ठिकाणी छापेमारी करून 17 जणांना अटक करत 4,30,000ची रोकड हस्तगत केली आहे। अंतर्गत आज दिनांक रोजी एक जुगाराची आपण कारवाई केली गेलेली आहे। खात्रीशीर जी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने काटरंग परिसरामध्ये एका घरामध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही आमचे गुन्हे प्रकरण पथक जे आहे त्याचे अधिकारी अंमलदार आणि बीटचे अधिकारी अशी संयुक्त अशी मोहीम राबवली होती। त्या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि सदर वेळेस तिथे एकूण 17 इसम आहेत ते जुगार खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास 4,30,000 रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे। तसं जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पत्ते काही इतर साहित्य असे आपण जप्त केलेले आहेत आणि जे आरोपित आहेत ते बहुतेक खालापूर खोपोली परिसरातील काही रहिवासी आहे। काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराचे केसेस रजिस्टर आहेत। त्या संदर्भात आम्ही तपास सुरू केलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आवाहन करणं गरजेचं आहे। माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना कोणताही अभय देण्यात येणार नाही या संदर्भात सूचना आम्ही प्रसारित केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा कळवतो की जे अवैध धंदे चालणारे जे इसम आहेत त्यांनी सुधारावे, यापुढे काही कृत्य करू नये। जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कडक कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल।